नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीच्या इतिहास व राज्यशास्त्र या विषयातील राज्यशास्त्रातील पाठ क्रमांक 3 राजकीय पक्ष या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। या ठिकाणी आपल्याला 4 प्रकारचे प्रश्न पाहायचे आहेत। प्रश्न क्रमांक 1 आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। पहिले विधान आहे, राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना डॅश म्हटले जाते। अ सरकार, ब समाज, क राजकीय पक्ष, ड सामाजिक संस्था। योग्य उत्तर आहे क राजकीय पक्ष। दुसरे विधान आहे, नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष डॅश या राज्यात आहे। पर्याय आहेत अ ओडिशा, ब आसाम, क बिहार, ड जम्मू आणि काश्मीर। योग्य उत्तर आहे ड जम्मू आणि काश्मीर। जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर डॅश या राजकीय पक्षात झाले। पर्याय आहेत अ आसाम गण परिषद, ब शिवसेना, क द्रविड मुनेत्र कळघम, ड जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स। योग्य उत्तर आहे द्रविड मुनेत्र कळघम। प्रश्न क्रमांक 2, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा। पहिले विधान आहे, राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात। उत्तर, हे विधान बरोबर आहे, कारण 1. राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात। 2. शासन पक्षांमार्फत आपल्या धोरणांची योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्यांचा या कार्यक्रमांना पाठिंबा मिळवतात। 3. या धोरणांवरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचेही काम राजकीय पक्ष करतात। अशा रीतीने राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात। दुसरे विधान आहे, राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात। उत्तर, हे विधान बरोबर आहे, कारण 1. समाजातील काही व्यक्ती एकत्र येऊनच राजकीय पक्ष स्थापन करतात, म्हणजेच राजकीय पक्ष हे समाजाचेच अविभाज्य घटक असतात। 2. जनतेच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न राजकीय पक्ष करीत असतात। 3. त्या समाजाची भूमिका विचारसरणी घेऊन राजकीय पक्ष समाजात कार्य करीत असतात, म्हणून राजकीय पक्ष हे एक प्रकारे सामाजिक संघटनाच असतात। 3. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते। उत्तर, हे विधान चूक आहे, कारण 1989च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकार केंद्रात व राज्यात अधिकारावर आली। 2. पक्षांचा आपापला कार्यक्रम बाजूस ठेवून समान कार्यक्रमावर भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले। 3. 1977च्या जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहेत, म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज खोटा ठरला आहे। शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे। उत्तर, हे विधान चूक आहे, कारण 1. भारतीय निवडणूक आयोग हा राजकीय पक्षांच्या मान्यतेचे निकष निश्चित करून राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देत असतो। 2. संसद आणि विधिमंडळात मिळवलेल्या जागा आणि निवडणुकीत मिळवलेल्या मतांची टक्केवारी यांचा या अटीत समावेश असतो। 3. शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष म्हणून निश्चित केलेल्या अटीत बसत नाही, तो पंजाब राज्यापुरता मर्यादित व प्रभावी असल्याने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष नव्हे तर प्रादेशिक पक्ष म्हणून आयोगाने मान्यता दिली आहे। प्रश्न क्रमांक 3, पुढील संकल्पना स्पष्ट करा। प्रादेशिकता। उत्तर, भारतात विविध भाषा बोलणारे, विविध परंपरा आणि संस्कृती असणारे लोक राहतात। 2. भौगोलिक विविधतेबरोबरच साहित्य, शिक्षण, इतिहास, चळवळी या बाबतीतही भारतात विविधता आढळते। 3.
प्रत्येकालाच आपली भाषा, परंपरा, संस्कृती यांच्याविषयी आत्मीयता वाटते. या आत्मीयतेतूनच वरील सर्वांबाबत अस्मिता निर्माण होते. 4. आपल्या भाषेच्या प्रदेशाच्या विकासाला लोक प्राधान्य देऊ लागतात. यालाच प्रादेशिकता असे म्हणतात. 2. राष्ट्रीय पक्ष. उत्तर. राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवले आहेत. 1. किमान 4 राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे आवश्यक, किंवा किमान 4 सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे, किंवा आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान 3 राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी 2% जागा निवडून येणे आवश्यक, किंवा किमान 4 राज्यांमध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर आहे, राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. 1. निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे हे राजकीय पक्षांचे मुख्य उद्दिष्ट असते. 2. प्रत्येक राजकीय पक्षाची विशिष्ट विचारसरणी व धोरण असते. 3. आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करीत असतो. 4. निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी बनतो, तर अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. 5. राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करून जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. 2. भारतातील पक्ष पद्धतीच्या स्वरूपात काय बदल झाला आहे? उत्तर. भारतातील पक्ष पद्धतीच्या स्वरूपात पुढील बदल झालेत. 1. स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रात व राज्यात काँग्रेस हा एकच प्रबळ पक्ष होता. 2. 1977 साली सर्व महत्त्वाचे विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी काँग्रेसला आव्हान देऊन पराभूत केले. त्यामुळे एक प्रबळ पक्ष पद्धतीऐवजी द्विपक्ष पद्धती महत्त्व आले.